नमस्कार सर्वांना. आज मी ना हे उकडे तांदूळ आहेत ना ते भाजून घेतले आहेत. म्हणजे शाप असं थोडा थोडा बारीक बारीक कचरा होता तो चाळणीत घातला. छान असे चाळणीने साफ करून घेतले आणि नंतर आता ते भाजले आहेत. तर भाजले तर ते आता मिक्सरला लावून त्याचे पीठ पीठ बनवते आणि मग त्याच्यापासून ना आपण लाडू बनवूया. तांदळाचे उकड्या तांदळा आमच्या इकडे मालवण पट्ट्याला उकडतात भात मोठ्या तपिलात घालून आणि मग तो 2-3 दिवस सुकवतात आणि मग ते चक्कीवर घेऊन जाऊन त्याच्यापासून तांदूळ बनवतात. तर त्याच्यापासून त्या तांदळापासून पेज बनवतात. म्हणजे आजारी माणूस असेल ना तर पेज बीज खूप चांगली असते प्यायला. जरा तरतरीतपणा येतो आणि तो लवकर छान होतो. म्हणजे असं आजारातून बाहेर पडतो लवकर पेज पिऊन वगैरे. तर अगदीच काय खायला होत नसेल, तोंडाला चव नसेल तर उकड्या तांदळाची पेज देतात. तर आम्ही गावी गेलेलो तेव्हा 2 पाकिटं आणलेली. तर 1 पॅकेट मी आता हे तांदूळ भाजून घेतले आहेत. असे मस्तपैकी भाजले आहेत. असे हे येते ना पुणगुले कसे होतात तसे. तर ते आता मी मिक्सरला लावून घेते आणि मग त्याच्यापासून आपण लाडू बनवूया. चला. तर मी उकडे तांदूळ भाजून घेतलेले आणि ते मिक्सरला लावले आणि त्याच्यात गूळ मिक्स केलं आहे आणि हे थोडं खोबरं आणि तीळ मिक्स करून जरासं गरम करून घेतलं आहे. तर आता म्हटलं थोडेसे लाडू बनवायचे आहेत. मला कधीतरी असं आठवण येते ना आपल्याला माहेरची, तर मला तशी आठवण आली तर म्हटलं बनवूया. तर थोडेसे बनवते लाडू. म्हणजे ते पाट्यावर ते सगळं आता हे मी गूळ मिक्स केलं आहे ह्याच्यामध्ये. मिक्सरला लावून घेतला, मग पीठ करून घेतलं आणि त्याच्यात गूळ मिक्स केले आणि ते आता पाट्यावर वाटून त्याचे लाडू बनवते. उकड्या तांदळाचे. केलं तर हे आता चांगलं असं वाटून घ्यायचं आणि मग त्याचे हलक्या हाताने लाडू बनवायचे. लाडू सगळ्या प्रकारचे बनवतात ना. रव्याचे बनवतात, रवा बेसन मिक्स करून बनवतात, सगळ्या प्रकारचे. तिळाचे म्हणू नको कसले पाहिजे तसे लाडू बनवतात. तर हे असे उकड्या तांदळाचे लाडू ना एकदम म्हणजे ज्यांना माहिती आहे ना ती चव आणि खाल्लेले आहेत ना तर त्यांना माहिती आहे खूप छान लागतात ते लाडू हे. तर हे तांदूळ जरा कसे होते माहिती आहे, जरासे लालसर होते. म्हणजे आम्ही खास पेजेसाठी आणलेले 2 पॅकेट आणलेली. तर तसे खूप महाग असतात ते तांदूळ. आमच्याकडे आई आमची बनवायची लाडू आणि आमच्याकडे तेव्हा नाचणे आणि कुळीत पण असायचे ना. तर कुळीत आणि नाचणी झोडायला माणसं असायची. तर त्यांच्यासाठी असे लगेचच्या लगेच बनवून चहाबरोबर एकाला 2-2 लाडू आणि चहा असे असं आमच्याकडे असायचं. तर हे गावावरनं तांदूळ आणलेले ना ते जास्त होते. म्हणजे 1 पॅकेट ठेवलं कधीतरी लागते पेज प्यावीशी वाटते. म्हणजे आमच्याकडे आम्ही गावीच लहानाची मोठी झाल्यामुळे पेज वगैरे तांदळाचे पेजेची वगैरे सवय आहे ना. तर कधीतरी अशी वाटते करावीशी वगैरे.
वास छान येतो कडधान्याचा. आमच्याकडे सासरी हे म्हणते की आमची सासू दिवाळी दिवशी बनवायची लाडू सकाळीच. तांदळाची पिठाची. जरा तांदूळ भाजतो ना तेव्हा जरा काळजीपूर्वक भाजले पाहिजे. ते मस्त असे फुलून फुलून भाजून घेतले पाहिजे. अशा प्रकारे उकडे तांदूळ भाजून मस्तपैकी त्याचे छान लाडू बनवले गूळ घालून. बंद करा. तर अशा प्रकारे मी हे उकड्या तांदळाचे लाडू दाखवले आहेत की मिक्स गूळ वगैरे तांदूळ भाजून घ्यायचे, ते मिक्सरला किंवा चक्कीवरून दळून आणायचे आणि गूळ घालून मिक्स करून नंतर ते बनवण्यासाठी पाट्यावर किंवा मिक्सरला लावून ते बनवायचे हलक्या हाताने. असे म्हणजे तूप वगैरे काहीच वापर न करता असे हलके हलके असे बनवायचे. तर तुम्ही पण हे बनवून बघा आणि बघा मग कसे वाटतात ते, आणि कमेंटमध्ये सांगा. आणि माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा आणि शेअर करा. बाय.